संपूर्ण महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज सूर्य महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्यामुळे मी पुरंदरच्या दुष्काळी भागातून गाईच्या गोठ्यात आणि उपाशी आईच्या पोटी जन्म घेतलेला विजय शिवतारे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळापर्यंत पोहोचू शकला. ते परिस्पर्श असणारे वंदनीय हिंदुहृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे या सर्वांनाच वंदन करून आणि ज्यांच्यामुळे महाराष्ट्रामध्ये आज हजारो लाडक्या बहिणींना एक अभूतपूर्व असा भेट पुढच्या 17 ऑगस्ट रोजी देणार असणारे महायुतीचे मुख्यमंत्री अनाथांचा नाथ आदरणीय एकनाथराव शिंदे यांना देखील अभिवादन करून आज सरदार शिवाजीराव फुले यांचा 376वा शौर्य दिन सोहळा, या सोहळ्याच्या निमित्ताने तिथे उपस्थित असणारे प्रथम ज्यांचे सत्कार झाले ते सर्व पत्रकार, शालेय विद्यार्थी, वेगवेगळ्या क्षेत्रात नैपुण्य मिळवलेले अधिकारी, चार्टर्ड अकाउंटंट निघले, तहसीलदार, सर्वच सन्मानार्थी बक्षिसार्थी बंधू आणि भगिनींनो, त्याचप्रमाणे या कार्यक्रमाचं विशेषतः सालाबादपर्यंत दरवर्षी आपल्या पुढच्या पिढीला, आपल्या पाठीमागच्या पिढीचं शौर्य आणि आपल्या अंगात कुठचं रक्त आहे, आपला DNA कुठचा आहे याची जाणीव पुढच्या पिढीला व्हावी, याच्यासाठी अशा प्रकारचे शौर्यदिन सोहळे अतिशय पोटतिडकीने राबवणारे माझे आधी जवळचे परमस्नेही जिल्हाधिकाऱ्यांचे माजी सभासद, माजी सदस्य, आमचे वरिष्ठ पदाधिकारी शिवसेनेचे रमेशबाई इंगळे, उपस्थित असणारे दिलीपबाई यादव, दादासाहेब गाटे, हरिभाऊ लुळे, तुषार आंबील, अतुल मस्के, गणेश मोळी, पोपटशेठ केंद्रे, राजूशेठ झेंडे, दत्ताशेठ काळे, नुकतीच नियुक्ती झालेल्या आमच्या पुरंदर तालुका महिला आघाडीच्या प्रमुख ॲडव्होकेट प्रियंका जगताप, सुनीलताता दिवार, आमचे धडाडीचे शाखा प्रमुख नवनियुक्त कैलासराव फकीर इंगळे, गावातील प्रमुख लोक ज्यांचं या गावामध्ये अनेक प्रकारचं योगदान आहे, रेश्माताई चौरे, कैलास फकीर इंगळे, कैलास नाना म्हात्रे, गोविंदाप्पा इंगळे, किरण नानाबा इंगळे, अंकुश अण्णा इंगळे, अंकुश माणिकराव इंगळे, लक्ष्मण भाऊ मेत्रे, विठ्ठल सातबा मेत्रे, नरेंद्र जयसिंग इंगळे, राहुल नाना इंगळे, सागर दत्त इंगळे, नितीन काका इंगळे, ज्ञानेश्वर इंगळे, हबाप रघुनाथ आबा इंगळे, प्रमोद आबा अण्णा इंगळे, प्रतीक इंगळे, दत्तात्रय अंकुश इंगळे, विजय बबनराव इंगळे, सतीश शोभा इंगळे, शांताराम नाना इंगळे, नितीन मारुती इंगळे, शाखा प्रमुख नाव घेतलंच आहे, युवा सेना प्रमुख प्रशांत विठ्ठल मेत्रे, विद्यार्थी सेना प्रमुख संकेत नारायण इंगळे आणि महिला आघाडीच्या आमच्या मीनाताई मोहन मेत्रे. समोर बसलेले पत्रकार, मला आनंद वाटतो की अख्ख्या पुरंदर तालुक्यातले सर्व पत्रकार आवाज मी नाही एवढी जादू करू शकलो हवा असेल, पण तुम्ही सगळ्यांना बोलायचं. तुमची आयडिया काय की मला जरा उद्या सांगा, आपण परवाच सगळ्यांना बघू काहीतरी या चर्चेला. अतिशय प्रभावीपणे हिंदवी स्वराज्याची स्थापना करताना आणि तदनंतर पेशवे काळ असताना देखील हिंदुस्थानच्या इतिहासामध्ये ज्या अनेक सरदारांनी आपली जीवाची बाजी देऊन सुद्धा निष्ठा राखल्या आणि संपूर्ण हिंदुस्थान जो 950 वर्ष
मोगलांच्या ताब्यात होता, देश आपला होता, पण मुठभर मोगलांच्या हातात सत्ता होती, ते शासक होते. आणि एवढ्या मोठ्या खंडप्राय देशाच्या मोगली सत्तेला, आदिलशाही सत्तेला हादरा देत शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करून या देशाचा नव्हे परंतु संपूर्ण जगाचा एक इतिहास घडविला. त्याचं कौतुक इतिहासातले सगळे युरोपियन कंट्री असतील, मिडल ईस्ट असेल, सगळ्या देशांमध्ये एकच जाणता राजा म्हणून ज्यांचं नाव घेतलं जातं त्या शिवाजी महाराजांचं जे नाव आहे, त्या शिवाजी महाराजांच्या नावाच्या पाठीमागे असणारी निष्ठावान मावळे, त्या मावळ्यातले एक प्रमुख सरदार म्हणून इंग्रज सरदारांचा उल्लेख केला जातो. 1648ला पहिली लढाई झाली. खळद बेलसरची आणि महाराजांनी ती जिंकली. मला वाटतं महाराजांचं वय काहीतरी 18 वर्ष फक्त. आणि ती 18 वर्षाची लढाई जिंकली कशी? एक नेता पुढे जातो आणि त्याच्या पाठीमागे एक ध्येयवेळे पुढे असल्यानंतर अनेक ध्येयवेळे त्याला साथ देण्यासाठी एकत्र येतात आणि जगातली पहिली लढाई ही महाराज जिंकतात खळद आणि बेलसरची. त्या लढाईचं नेतृत्व करण्याचं प्रमुख काम, जबाबदारी ती सरदार शिवाजीराव यांच्यावर दिली होती. त्यांनी ती चोख पार पाडली, स्वतःचं बलिदान दिलं. परंतु आपल्या हिंदवी स्वराज्याचा पाया हा इथून घातला जातो, हे विसरून चालणार. आणि मग मित्र, महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन का केलं, कशासाठी केलं आणि कशामुळे ते यशस्वी झालं, त्याच्या पाठीमागचं सगळ्यात मोठं कारण काय असेल तर ते मध्ये निष्ठावान मावळे त्यांच्या पाठीशी उभे राहिले. स्वतःच्या घरादारावर तुळशी पत्र घेऊन, मोगलांची सगळी आमिष बाजूला ठेवून या सर्वांनी महाराजांना साथ दिली. आणि म्हणून हा देश, हिंदुस्थान वाचला हे जग आहे. विचार करा ना, लाखो सैनिकांनी अबाधित सत्ता अशा प्रकारचं मोगल साम्राज्य असताना जरा जरी एखाद्या गावातल्या एखाद्या व्यक्तीने, शेतकरी देखील मोगलांच्या विरुद्ध बोललं तर मोगलांचे लोकल सरदार घ्यायचे, त्याचा शिरच्छेद करायचे आणि उलट झाडालाच बांधून ठेवायचे. किती दहशत बघा. अशा दहशतीमध्ये सुद्धा महाराजांना साथ देणारे निष्ठावान बहुजन समाज, सर्व समाजाचे एकत्रितपणे मावळे उभे राहिले. म्हणून हा इतिहास घडू शकला. दुर्दैव, महाराजांनंतर संभाजीराजांनी सुद्धा एवढाच मोठा पराक्रम केला, परंतु मराठ्यांना असणारा शाप इतिहासात देखील दिला जातोय. मराठे अख्खे पार नव्हे, अख्खं जग जिंकण्याची ताकद मराठ्यांमध्ये आहे. वस्तुस्थिती आहे. एखादा व्यापार घ्या, राजकारण घ्या, मराठी माणसाला संधी मिळाली की तो अतिउच्च टोक गाठणार म्हणजे गाठणार आणि त्यागी वृत्तीने गाठणार. अशी प्रवृत्ती असताना मराठ्यांची पुढची पिढी आमचे धाकले धनी संभाजीराजे, छत्रपती संभाजीराजे यांचा घात देखील कोणी केला? आमच्याच मराठ्यांनी केला. हा इतिहास पुढे देखील चालत येतोय. एखादा ध्येयवेळा माणूस पुढे जाऊन काम करायला गेला, पहिली आपली प्रवृत्ती मराठ्यांची काय? एखादा माणूस पुढे जात असेल, काही चांगलं काम करत असेल तर ताकद देऊन त्याच्याशी पाठीवर राहिलं. ते न करता कधी कधी खोट्या गोष्टी पसरवायच्या आणि त्याच्या माध्यमातून लोकांचा गैरसमज करायचा, लोकांना आमिष द्यायचे आणि त्याच्या पाठीमागे प्रचंड नुकसान. आज देखील हिस्ट्री रिपीट.
पत्रकार बसले ते मराठ्यांचा इतिहास सांगताना आपला प्रेझेंट इतिहास सुद्धा सांगितला जातो. या तालुक्यामध्ये 1962, 67, 67 ते 72 10 वर्ष आमदार कोण होते? खैरे बापू. ह्या जेवढी धरणं दिसत आहेत ते जबाबदार मंत्री त्या खात्याचा म्हणून सांगतो सगळी बापूंच्या काळात. केरळ झालं, माऊर झालं, पिरवणं झालं, नाजणं झालं, वीर नाला झाला. मापदंडांच्या पलीकडे जाऊन स्वतःची व्हेटो पॉवर वापरून निश्चितपणे बापूंनी ते काम केलं. काजळीला चालत लोक जायचे. अमेरिकेत त्यावेळेस आता कम्युनिकेशन आहे, ईमेल आहे, व्हॉट्सअप आहे, कुणाशी तुम्हाला अमेरिकेची बोलतात. त्यावेळेस काही नव्हतं. पण त्या काळात बापूसाहेबांनी हे सगळे रस्ते गावागावचे बनवण्यासाठी अमेरिकेतून गहू दुष्काळ होता, अमेरिकेतून मागून लोकांना कामं देत सगळी रस्त्यांची कामं केली. एवढं मोठं कर्तृत्व केलं आणि 72ला आम्ही त्यांना पाडलं. दुर्दैव आमचं. एक बापू 72ला गेला, दुसरा बापू 19ला गेला. काय झालं त्याचं? पत्रकार मंडळी आहेत सगळी. एकच फक्त उदाहरण देतो. 1900 आचारसंहितेच्या दरम्यान हायकोर्टातून निर्णय घेऊन मी 1360 कोटीची ऑर्डर दिली पाईपलाईनची. मी ओरडतोय, अरे झाली 2 वर्ष मला कोर्टात अडकवलं कोणी. याच पूर्वच्या शेतकऱ्यांच्या पोटावर उठणारे, मुळावर उठणारे हे नेते, भोरला नेते काँग्रेसचे, इथे नेते काँग्रेसचे, अंतुरकर सारखा वकील दिवसाला नाना 5 लाख रुपये घेतो एका हिअरिंगला. अरे शेतकऱ्यांच्या नावाने केलेल्या केसेस काय शेतकऱ्यांकडे 5-5 लाख रुपये हिअरिंगला 2 वर्ष द्यायला होते काय? कुणी फायनान्स केला? काम अडकवलं. इलेक्शनच्या काळात मी ओढून सांगणारे ऑर्डर झाली. 3 वर्षाच्या आत लार्सन सारखी जगविख्यात कंपनी, तिला पहिल्यांदा EPC कॉन्ट्रॅक्ट दिलाय. एवढं मोठं पहिलं कॉन्ट्रॅक्ट राज्याच्या इतिहासात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे सगळ्यांनी मदती केली. ती ओढून सांगता ऑर्डर झाली. 3 वर्षामध्ये लाईन कंप्लीट होणार आणि 2 वर्ष L&T प्रत्यक्षात इरिगेशन करून दाखवलं. लार्सन कंपनीने 1000% सांगितलं होतं की आम्ही 3 वर्ष नाही बापू, 1.5 वर्षात लाईन पूर्ण करून 3 वर्ष पुढची चालवून दाखवली. दुर्दैवाने मी पडलो आणि घात झाला शेतकऱ्यांचा. मी कोणाला दोष देणार नाही. दोष तुमचा आमचा सगळ्यांचा आहे की आम्ही मडकं घेताना सुद्धा विचार करतो. 10-20 रुपयाचं वाजून बघतो, कच्चं तर नाही, काय तर नाही, पाणी थंड होते नाही. आणि मग कोणाच्या हातात शाळा देताना कॅपॅसिटी आहे की नाही हे पाहण्याचा जो एक विचार आपण सर्वांनी करायला पाहिजे होता, तो केला नाही. इच्छा सगळ्यांची असते, परंतु निर्णय आणि तेवढं कर्तृत्व करण्याची ताकद असायला असते. पत्रकार मंडळीनो, 21,650 हेक्टरला पाणी गुंतवलं. 3 वर्ष पूर्ण जरी एक्झिक्युशनला गेली असती, पूर्ण लाईन पाणी फिरवायला, तरी 2 वर्ष ही जर मिळाली असती सिंचन करायला, आज तुमची 4 वाटापाची गरज नव्हती. अख्ख्या 16 सगळ्या गावांनी वरची सगळी अख्खी पृथ्वीची सगळी गावं, अरे 12 वाटप कसं करता? तुमच्या निकटपणामुळे शेतकऱ्यांना ही पाळी आली. नुकसान किती झालंय? 21,635 हेक्टर. सरकारी नियमाप्रमाणे आकडे खूप मोठे आहेत, पण साधी ज्वारी, बाजरी, छोटी पिकं जरी घेतली, कांदा, मिनिमम 1 लाख रुपये हेक्टरचं पकडलं तर शेतकऱ्यांचं एका वर्षाला 2165 कोटीचं नुकसान, 2 वर्षामध्ये 4,500 कोटीचं नुकसान. पुरंदर उत्साह चालला नाही 4 वर्ष, त्याच्यामुळे
ही सर्वे असेल, पावडी असेल, मावशिरस असेल, या सगळ्या गावातले ऊस सकत होते अर्ध्या त्याच्यात जवळजवळ 400-500 कोटीचं नुकसान. किती नुकसान झालंय एका निर्णयामुळे? 5,000 कोटीचं नुकसान झालंय. सरकारी कागदपत्रासह पुरावे तुमच्या समोर आणणार आहे. कोणाचं कमी झालं, कोण नुकसान केलं? सर्वसामान्य अर्धा एकर, 20 गुंठे, 30 गुंठे, 1 एकर शेती असताना आमचा शेतकरी तो वंचित राहिला या उत्पन्नापासून. पिंपळापासून सगळीकडे जे शेतकरी मोठे होते त्यांनी टँकरने पाणी आणलं आणि बागा जगवल्या, पण गरीब शेतकऱ्यांच्या बागा उद्ध्वस्त झाल्या. 10 वर्षाचं पुढचं उत्पन्न गेलं. काय सांगताल? आणि म्हणून मित्र, दिवस रात्र आता एक करत चालतो. 24 जुलैला मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली. पहिली अधिवेशन काळात घेतली होती. गावात प्रचार करतायत, मला निमंत्रण नाही. जी सरकारी नोटीस आहे मुख्यमंत्री कार्यालयाने काढलेली, त्याच्यामध्ये पहिलं नाव आहे पालकमंत्री, दुसरं नाव आहे, मीटिंग मी मागितली होती, मी आंदोलन केलं होतं म्हणून विजय शिवतारे, कॉमा आमदार. आणि पुरावे आहेत ना, हे काही सरकारी कागदाचे पुरावे आहेत तेही पाठवतो. आणि आमसभा असताना मला तिकडे मीटिंग घेतली. आमच्या आमसभा आणि बाबा सुप्रीम कोर्टाचा निर्णय लागतो ना, त्यावेळी सासवड कोर्टात नाही थांबायचं, पहिलं सुप्रीम कोर्टात जावं लागतं. हा नियम आहे, कायदा आहे. लोकांना गैरसमज करायचं. आणि म्हणून मित्रो, अरे प्रशासकीय इमारत मी पूर्ण तयार करून उद्घाटन केलं मुख्यमंत्र्यांच्या. आपलं फर्निचर करता आलं नाही. महाविकास आघाडीचं सरकार असताना 9 कोटी रुपयाचं फर्निचर, 1 कोटी कवडी मिळाले नाही तुम्हाला. शिंदे सरकार आल्यानंतर मी ते केलं आणि म्हणून आता काम सुरू होत आहे. बाकी नाही तर 2 कामं जे बोलतात ना, उद्घाटन. ओसी कुठे आहे? वापर परवाना कुठे आहे? इलेक्ट्रिकल सर्टिफिकेट कुठे आहेत? 1-2 अधिकाऱ्यांनी आपली केबिन बनवली म्हणून बाकीची 9 कोटीचं काय? उगाच लोकांचा गैरसमज करू नका. मी कधीही टीका करण्याची माझी त्यांच्यावर इच्छा नाही, पण नुकसान आपलं होत आहे. अरे दुसरा कोण असता तर मला बोलला असता, बापू जरा मला मदत करा, तिथे मदत करा, तिथे मदत केली असती. पण निवड टीका. आणि म्हणून मित्र, देवाच्या वेळी फुरसुंगीची पाणी पुरवठा योजना मी जाहीर प्रश्न विचारतो. 118 कोटीची योजना 25 कोटीसाठी अडकून पडली होती. महाविकास आघाडी काळात 2.5 वर्ष 1 रुपयाने मिळाला, 1 इंच काम नाही झालं. सुदैवाने शिंदे सरकार आलं. 30 जूनला 2 ऑगस्टला मुख्यमंत्र्यांना घेऊन मी त्या देवाच्या उडीच्या तुकाई टेकडीवर घेऊन आलो. 4.5 लाख लोकांच्या तोंडात जाणारं पाणी 25 कोटीसाठी अडकलेलं आहे. इतर ठिकाणी 200 कोटीची आहे, पण यांना 25 कोटी आणता आले नाही, काही काम नाही. 2 ऑगस्टला शिंदे आले आणि पालखी तळावर त्यांनी सांगितलं पुढच्या 8 दिवसात 25 कोटी देतो, काम पूर्ण करा, 3-4 महिने लागतील, पण काम पूर्ण करा. काम पूर्ण झालं आणि ज्या दिवशी आपण खंडेरायाचं भूमिपूजन केलं 109 कोटीचं, काय रे महाविकास आघाडीच्या काळात का पैसे देतात? 109 कोटी. सरकार आल्याबरोबर मी विकासाला मंजूर करून घेतला 346 कोटीचा. 109 कोटी घेऊन मुख्यमंत्री, विद्यमान मुख्यमंत्री पहिल्यांदा जेजुरीच्या खंडेरायामध्ये आज तकाच्या 70 वर्षाच्या इतिहासात विद्यमान मुख्यमंत्री खंडेरायाच्या दर्शनाला आले. आणि अहिल्याबाई होळकरांनी जो काही विकास केला होता 275 वर्षांनंतर, त्याच्यानंतर या खंडेरायाचा विकास करण्याचं काम, विकास आराखडा बनवण्याचं काम पुरंदरच्या या पक्षाला मिळालं. तो भाग्य. आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन झालं. त्या दिवशी शासन आपल्या गाडीचा कार्यक्रम होता. कर्तृत्व करावं लागते. निगेटिव्ह गोष्टी त्या गुंतवणुकीच्या बाबतीमध्ये तिकडे सभा, आता इलेक्शन संपत आलं, आता इलेक्शन होणार
आता वाल्यात सभा, इकडे सभा, तिकडे सभा, तिकडे सभा. कोण अडवतं पाणी, कोण दुष्काळी ठोकं. आणि त्या मला कोणाला गुंजवणीचं गुंज तरी माहित होतं का रे मी जोपर्यंत येईल होतं का माहीत. विजय बापू शिवतारेंनी ते शोधलं. पहिलं वीज धरणातून पाणी उचलणार, आम्ही धरण पूर्ण होत असेल तर मी मंत्री झालो, माझ्या लक्षात आलं धरण पूर्ण करू. गेलं धरण पूर्ण 2.5 वर्षाच्या. देशातलं सगळ्यात सुंदर पूर्ण झालेलं आहे. पाईपलाईनच्या ऑर्डर दिल्या. आता काय सांगतात शेतकऱ्यांची फसवणूक. फसवणूक कोण करतोय. तुम्ही फसवणूक केली. कागदपत्र 2019ला जेव्हा टेंडर निघालं त्यावेळेस जसा कालवा वाहत होता त्याच लाईनमध्ये वाल्यावरून सगळ्या 12 वाल्याच्या 12 वाल्या सकट राखेपर्यंत पाईपलाईनचं लेआउट आहे. टेंडर डॉक्युमेंट आहे. शिक्क्या सगळ्या माहितीच्या अधिकारी. 2021 मध्ये कुठे माशी शिंकली आणि वरून जाणारी पाईपलाईन तुम्ही घालून घेतली. कॉन्ट्रॅक्टरचे पैसे वाचले. त्याच्यातले किती टक्के तुम्ही घेतले. कोणत्या चोराच्या बंबा. 2021ला हा आराखडा बदललाय. शिक्कामोर्तब केलेल्या टेंडर डॉक्युमेंट, बदल केलेले डॉक्युमेंट. आणि आता शिंदे सरकारनंतर 24 जुलैला फायनल झालेली परत पूर्ववर्ती लाईन होती. 102 कोटी एक्स्ट्रा लागत आहे. 1762 कोटीचं काम झालंय. त्याची सुधारित प्रशासकीय मान्यतेची प्रोसेस चालू आहे. मला कर्तृत्व म्हणतात. मी काय आमदार नाही, खासदार नाही, पण लोकांची शक्ती, लोकांच्या बद्दलची तळमळ आणि त्या तळमळीने घडलाय सुधारित प्रशासकीय म्हणणं फक्त 10 दिवसापासून. मी आज तुम्हाला सांगतो, खाली देवाची ओळी फुरसुंगी नगरपालिका तिथे 94 कोटी आणखी लागतात पाण्यासाठी. त्याचे निर्णय आणि काही निर्णय आज सांगितले तर 8-10 दिवस थांबा. सगळे भाव विजय शिवतारे काही सत्तेत नसताना सुद्धा काय करू शकतो पुरंदरच्या माझ्या जनतेसाठी. त्या अधिकृत सीआरच्या माध्यमातून दिसेल. 5 कोटीने नाना 750 कोटी किती आणि पुन्हा किती करतात. आपण सगळे पुरंदरचे आहोत. लोकांच्या हितासाठी एकत्र येऊन काम करा. निवड गंडवारी विमानतळावर वेगळी गंडवली हे बरोबर नाही. आता विमानतळ कुणी सिलेक्ट केली जागा. बीसीसीए आंतरराष्ट्रीय कंपनी. अरे 57 कोटी रुपये ही जागा योग्य आहे की नाही बघण्यासाठी डॉज नावाच्या जर्मन कंपनीला दिले आहेत सरकारने. किती 57 कोटी. आणि हे महाराज म्हणतात की विमानतळाची जागा जो कोणी म्हणजे त्या डॉज कंपनी आणि इतक्या मोठ्या कंपनीच्या पेक्षा जास्त बुद्धी आपल्याला आहे. धन्य आहे. गुंजवणीची लाईन मिळेल तिकडून नाही. नारायणपूरची लाईन नारायणपूर उपसा सिंचन दिलं. हो मीच नाव दिलं होतं मंत्री असताना. पण जेव्हा माझ्या लक्षात आलं आणि अधिकाऱ्यांच्या लक्षात आलं की नारायणपूरला जर तिथून पाणी उचललं तर उंची किती आहे 285 मीटर. 700 कोटी जास्त किमतीचे पंप लागत होते आणि वर्षाला 6 कोटी रुपये वीज शेतकऱ्यांना जास्त आले. आम्ही 30 लाईन ग्रॅव्हिटीने परिंचावरून शिंदेवाडीत आणली. उंची किती 110 मीटर. 700 कोटी पंपाचे पैसे वाचले. 6 कोटी वीज बिल वाचायला लागलं दरवर्षी. इथून उचललं शिवडीला टाकलं. शिवडीतून पाणी ग्रॅव्हिटीने पुढे जात आहे. भिवडीमध्ये जात आहे. भिवडीमध्ये पंप आहे. तिथून वर कुठे जात आहे नारायणपूरच्या डीसीपी चेंबरमध्ये. जसं आपल्या इथे सिल्लोने घाटावरची ती टँक आहे तशी डीसी चेंबर तिथे आहे. त्याच्यामध्ये धरण 300 फुटावर आहे. जिथे 300 फुटाची लाईन संपते तिथे पाणी वर जात आणि पाणी बॅक प्रेशर मारतो. बॅक प्रेशर मारला की भिवडीच्या पंपातले जे पंप आहे बुस्टर पंप बॅक प्रेशर मारल्याबरोबर ऑटोमॅटिक पंप सुरू होणार आणि पंप पुढे पाणी ढकलून पुढे जाणार डीसी चेंबरमध्ये. 5 वर्ष घालवले. सगळी पत्रांची इथून उचला तिथून उचला. त्यांना कोण सांगतोय म्हणे हा माणूस सांगतोय तो म्हणतो. विमानतळाची जागा पण म्हणे कोणतरी कोण व्हाईस चेअरमन की काय आपला तर व्हाईस राय वगैरे की काय डिफेन्सचा कोणतरी अधिकारी. अरे बाबा डीजीसीए ही
ही देशातली सगळ्यात मोठी अथॉरिटी आहे, इंटरनॅशनल सगळे लोक आहेत. कधी काय बोलायचं कधी काय बोलायचं मी टीका करू इच्छित नाही, पण 5 वर्ष वेळा गेले. मला दुःख त्याचं आहे. मला वाटतं पुरंदरच्या जनतेचं आशीर्वाद मला त्याच्यामुळे चाललोय, नाही तर मिळून असतो कधीच. ओपन हार्ट सर्जरी, डायलिसिस, आता डायलिसिस, काल डायलिसिस केलं आणि तरी 18 तास का. परवा आवाज घेऊन गेले मला फलटणहून आलो, ताप एवढा 103 अंगात, तरी परत मिटिंग केल्या. सकाळी उठून मिटिंग करत मुंबईत गेलो. मुंबईतून नितीन गडकरी साहेबांचा फोन होता, मंगळवारी दुपारी 3चा वेळ. तो घरी नाही गेलो, तास आधी वाटून तरी तिथे झोपलो. सकाळी 8:30 ताई ताजला गेलो. ताजवरून 3:30 मी पोहोचलो होतो. ताप 103. सकाळी 8:30 विमान, 7:45 निघालो. ताजमधून एअरपोर्टला गेलो. 11, 11:30 पोहोचलो. साहेबांची मिटिंग गेली. हा जो रस्ता आहे त्याची वाईट अवस्था आहे. 93 लोक गेले आहेत आपल्या ह्या रस्त्याच्या कामावर, 93. त्यामुळे त्या बाबतीत जरा खुश करा म्हणून अतिशय कर्तृत्ववान माणूस गडकरी साहेब. लगेच त्यांनी ते केलं. तिथून परत मुंबई घरी सकाळी 8 पासून मिटिंग. आज जवळजवळ 5 तास मंत्रालयात. दिव्यामध्ये आमचे शेतकरी आहेत, त्यांचं कोणाला 2,000 रुपये एका बागाला दिले झाडाला, दुसऱ्याला दिले 1 लाख. ही सगळी विषमता, भ्रष्टाचार बाजूला काढलाय शेतकऱ्याचा. त्या अधिकाऱ्याला हाकलून द्यायला मुख्यमंत्र्यांना लावलाय. त्याची चौकशी करा आणि जिल्हा लेवलचा एक अधिकारी 3 दिवस येऊन सगळा सर्वे करा. मान्य केलं त्यांनी. त्यांच्या प्रिन्सिपल सेक्रेटरी राधा मॅडम त्यांच्याशी चर्चा, MSRDCचे प्रमुख गायकवाड, राज्याचे प्रमुख त्यांच्याशी चर्चा, सगळ्या करत 3:30ला निघालो. आम्हाला म्हणतो मग त्यावेळेस मला संडेला त्रास दिला वगैरे. आता गेलो नाही तर आणखी परत अडचण होईल. 3:30ला निघालो. 7 वाजता दिव्याच्या शेतकऱ्यांना सगळ्यांना भेटलो. शेतकऱ्यांच्या समोरून सगळे राज्याचे प्रमुख अधिकारी सगळ्यांना स्पीकर ऑन करून चर्चा. मंगळवारी पुन्हा शेतकऱ्यांना घेऊन जाऊन ते चर्चा. एकावरही अन्याय होऊ देणार नाही याची खबरदारी घेत मग इथे आला. ही ताकद कोणी दिली आहे? मी गेलो नाही त्याचं कारण एकच आहे, हे सगळी कामं गुंतवणूक अमुक 200-400 वर्षाची ते नवीन पुणे होणार आहे. मुंबई नवी मुंबई. मी त्यावेळेस मी बोलायचो की बाबा आता मिल बंद पडल्या, मनी ऑर्डर बंद झाल्या, मिल हे सगळं मोदी बंद पडल्या, आधुनिकीकरण झालं. आता आपल्या मनी ऑर्डर बंद झालंय. आपल्याला आता नीट वेळ विकास करून पुरंदरलाच मुंबई बनवायची. किती वेळा बंद आला? हजारो अनेक सभा झाली ना. आता एअरपोर्ट आला, गुंतवणुकीचं पाणी आलं, ते वाढत गेलं ना. तर उद्याचं नवीन पुणे, पुणे आणि नवीन पुणे, मुंबई नवी मुंबई, तसं पुणे आणि नवीन पुणे आपला सगळा भाग असेल. ज्याला जोपर्यंत शेती करायची तोपर्यंत शेती, ज्याला वाटेल त्याचा त्या आंबेगावला वगैरे दिली जा. दुष्काळी भाग होता, कोंडरे असतील, जेलदरे असतील, अगदी गरीब शेतकरी आपल्याला. पण शहरात जसं समाविष्ट झालं, 4 एकर जमीन होती, 1 एकर पैकी विकली, दुसरी एकर जॉईंट व्हेंचरला दिली, राहिलेली 2 एकर पोरं इंजिनियर झाली, त्यांनी स्वतः केली. आज ते सगळे 500-500, 1000 कोटीचे धनी आहे. तिथे 5 एकर जमीन जर कोणाची असेल तिचा रेट मिनिमम 2,000 रुपये फूट होणार आहे. हे किती झाले? 8 कोटी रुपये इतक्या. 5 एकर जमीन किती झाले? 25 कोटी. तुमच्याकडे हॉटेल बांधायला संधी नसेल पण एखादा हॉटेलवाला येईल, तो बोलेल 25 कोटी तुझे, 75 कोटी माझे, 100 कोटीचं हॉटेल बांधतो, 25% कायमची पाटल्याशी तुम्हाला पुढच्या 10 पिढ्या एका वेगळ्या पिढीमध्ये काम करतो. जमिनी विकायसाठी नाही, प्रचंड तरुणांना संधी याच्या माध्यमातून मिळणार. आणि म्हणून मित्र, राजकारण म्हणून नाही, मी राजकारणी नाही. एखादी गोष्ट आपल्या जमिनीचं पान करणे, लोकांचं पान करणे, समाजासाठी काहीतरी करणे आणि 100-200 वर्ष आधी बापूंचं नाव घेतात ते सगळे. त्याच पद्धतीने लोकांचा आनंद जीवनात यावा, त्यांची मुलं शिकावी, त्यांना पुढे संधी वेगवेगळ्या मिळाव्या. एकच इंग्रज नाही, एकच विजय शिवतारे नाही. प्रत्येक गावात CA विजय शिवतारे तयार झाले पाहिजे, त्यांना संधी मिळाली पाहिजे
त्याच्यासाठी तुम्हाला आम्हाला काम करायचं आहे. आम्ही राजकारणाच्या पलीकडे जाऊ. मला कळत नाही, तुम्ही बुद्धिवान होतो, बुद्धीचं वरदान आहे. 10वी-12वी शिकलेले सगळेच आहे. आणि मग कुणीतरी काहीतरी हवा असावं. मग अशी बोलता बोलता मी राहून गेलो. आमचेच लोक आमच्या मुळावर सगळीकडे तेच. एखाद्याचा जन्म हा निव्वळ निगेटिव्ह करण्यासाठीच झालेला आहे. पॉझिटिव्ह काही दिसणारच नाही. जिथे जाईल तिथे अशा प्रकारची मानसिकता फोडून काढली पाहिजे आणि चांगल्या कामांसाठी योग्य व्यक्तीला आपण साथ दिली पाहिजे. आज या सरदार शिवाजीराव ढोंगरे यांच्या शौर्य दिनानिमित्त मी आपल्याला एवढंच सांगतो की आपण एवढं जरी केलं प्रामाणिकपणे, मावळे जसे महाराजांचे तसे आम्ही मावळ्यात लोकांचे तुमचे मनापासून काम करणारे लोक, दिवस रात्र काम करणारे लोक, किती अडचणी लोक, ही नवीन पुढी कच्ची बच्ची आमच्या माता भगिनी त्यांचं पुढचं आयुष्य सुखाचं व्हावं याच्यासाठी धडपडणारे आम्ही लोक. आणि म्हणून पुढच्या काळामध्ये आपण सगळ्यांनी त्या 2-3 गोष्टी सांगून टाका, लिहून टाका. उद्या 5,000 कोटीचं नुकसान गोरगरीब शेतकऱ्यांचं झालंय. ते का झालं ते पुराव्यानिशी आणि पुण्यामुळे झालं मी सांगत नाही, पण पुरंदरच्या माझ्या जनतेचं झालं एवढं खरं आहे. आणि त्याच्यातून मार्ग तुम्हाला आम्हाला कळत नाही. त्याच्यासाठी आपल्याला पुढच्या सर्वांनी एकत्रितपणे काम करून पुढे जायला हवं. आणि त्यांना स्वप्न पडत असतं. आजचं आयुष्य आरामात घालवलेले लोक सुद्धा अनेक प्रकारचे स्वप्न सगळ्यांना पडतात. हरकत नाही. विजय शिवतारे 50व्या वर्षी 48व्या वर्षी आपलं करोडोंचं साम्राज्य सोडून फकीरासारखा 10 वर्ष इथे राहिला आहे. घरचं जेवण नाही, त्याग लागतो लोकांसाठी. ओघाचा आपला थोडंफार झाला तर प्रत्येकाला वाटतं पैशाला मिळाले 10 मिनिटं जमीन विकली वाटतं सरपंच राहावं. आता जमीन विकून ठीक आहे, स्वतःची जमीन, तर दुनियाला लुटून झालेल्या इन्कममधून उत्पन्नामधून तुम्हाला अशी हे करायला लागलं तर ते लोकांना पटत नाही. योग्य वेळेस योग्य उत्तरं दिली जातात. पण निश्चितपणे मी तुम्हाला सांगतो, आपण सर्वांनी जसं आज आपण हे प्रत्येकाने विचार करा, प्रत्येक माता बहिणीने विचार करा, प्रत्येक तरुणाने विचार करा, पत्रकार असतील सगळे, शेवटी आपण या मातीतले सगळे भूमिपुत्र आहोत. आपली निष्ठा पहिल्यांदा या मातीशी असायला हवी, या समाजाशी असायला हवी आणि मग पक्ष किंवा आणखी कोणाशी असायला. आणि म्हणून सगळ्यांनी जर निश्चितपणे तो जो विचार केला की मी कोणत्याही माझ्या वैयक्तिक स्वार्थापोटी भ्रमित होऊन तालुक्याचं नुकसान करणार नाही, मी माझ्या मातीशी निष्ठा राखेल, मी माझ्या समाजाशी निष्ठा राखेल, असा विचार करून जर सांगितलं आणि आपली सगळी कृती जागृत केली तर मला वाटतं चमत्कार घडायला वेळ लागणार नाही. चमत्कार घडणारच आहे. कारण इतिहास घडवणं हे वेळांचं काम असतं, देहवेळ. आणि तसा देहवेळपणा विजय बापू शिवतारे त्यांचे सगळे सहकारी, सगळे शिवसैनिक बघा ना, 15 वर्षात एक तरी फुटलाय का? एक नावाला फुटलाय का? एक नाही करू शकतो. गरीब पोरं, शेंबड्या पोरांचा नेता, सर्वसामान्य माणसं, सर्वसामान्य महिला, शेतकऱ्यांचं प्रेम, निश्चितपणे हा इतिहास पुढे देखील करेल अशा प्रकारची अपेक्षा आहे. आज सरदार शिवाजीराव यांच्या 300 शेतकऱ्या शौर्यदिनी व्यक्त करतो. आणि या शौर्यदिनानिमित्त या महान योद्ध्याला, या गावच्या सुपुत्राला, महाराजांच्या निष्ठावान मावळ्याला, निष्ठावान परत मी म्हणतो, निष्ठावान मावळ्याला कोटी कोटी नमन करतो आणि इथे थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.